तर संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषींना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केलेली आहे पृथ्वीराज चव्हाण यांनी। चुकीचा गुन्हा दाखल करून दोषींना सोडू नका, पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय। गुंतवणूकदारांना खंडणीखोरांचा त्रास झाल्यास ते राज्यात येणार नाहीत, अशा पद्धतीने कानपिचक्या दिलेल्या आहेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी। पृथ्वीराज चव्हाणांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। पुण्यातील जनाक्रोश मोर्चामध्ये पृथ्वीराज चव्हाण देखील या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। जर आपण बघितलं तर मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत। बीड, परभणी आणि त्याच्यानंतर आता पुणे। मोर्चातून न्याय मिळेल असं वाटतं? पण शेवटी हा जनाक्रोश आहे। महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडत आहेत, बीडची घटना असेल, परभणीची घटना असेल, कायदा सुव्यवस्थेला मुख्यमंत्र्यांचं, गृहमंत्र्यांचं त्याबद्दल काही नियंत्रण राहिलेलं नाही। त्यांना फक्त पक्षवाढीचं काम करायचं आहे। पक्षाला जो मदत करेल तो किती मोठा गुन्हेगार असला तरी त्याला राजाश्रय, आशीर्वाद देण्याचं काम चाललेलं आहे। माझा मुद्दा या ठिकाणी, जर गुंतवणूकदार महाराष्ट्रात येणार असतील आणि त्यांना अशा प्रकारे खंडणीखोरांचा त्रास होणार असेल, कुठलाही गुंतवणूकदार महाराष्ट्रात येणार नाही। महाराष्ट्रात नवीन रोजगार निर्माण होणार नाही। महाराष्ट्रातील बेरोजगारीची समस्या आणखी गंभीर होईल आणि याला सर्वस्वीपणे देवेंद्र फडणवीस सरकार जबाबदार आहे। त्यांनी आपली जबाबदारी स्वीकारून दोषींना शिक्षा झाली पाहिजे, झाली असं राज्याला दिसलं पाहिजे, देशाला दिसलं पाहिजे। थातूरमातूर करू नका, कुठला तरी चुकीचा गुन्हा लावून त्यांना खुनाच्या खटल्यातून सोडू नका। जे धनंजय मुंडे त्यांच्यावर आरोप होत आहेत, अनेक लोक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत। तुम्ही स्वतः बघता अशा पद्धतीने जर ते मंत्रिपदावर असतील तर तपास योग्य पद्धतीने होईल, कारण त्यांचं नाव कुठं ना कुठं जोडलं जातंय। पण शेवटी या सर्व प्रकाराला मुख्यमंत्री जबाबदार आहेत। आरोपींना शिक्षा झाली का नाही हे महाराष्ट्रातली जनता मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना विचारणार आहे। आपला पक्ष वाढवण्याकरता, आपलं सरकार स्थिर राहण्याकरता जर तुम्ही अशा उच्च पदस्थ राजकीय नेत्यांना अभयदान देणार असेल तर महाराष्ट्राची जनता ते खपून घेणार नाही। वाल्मिक कराडला अजूनही म्हणजे फक्त खंडणीच्याच आरोपात त्यांची चौकशी चालू आहे। अजूनही त्यांना खुनाच्या गुन्ह्यामध्ये घेतलेलं नाही। ज्या पद्धतीने मागणी होती की त्यांना फाशी मिळावी, आरोपींना कठोर शिक्षा मिळावी। नाही, फाशीचं माझं म्हणणं असं आहे की त्यांच्यावर 302चा खटला चालवा, त्यांना आपला बचाव करण्याची पूर्ण संधी द्या आणि न्यायिक प्रक्रियेनुसार त्यांना शिक्षा द्या। आणि महाराष्ट्राच्या जनतेला या दिगरूण हत्या झाली या प्रकरणामध्ये आरोपींना शिक्षा झाली हे दिसलं पाहिजे। जर आपण बघितलं तर स्वतः पृथ्वीराज चव्हाण देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि जर न्याय द्यायचा असेल तर योग्य खटले चालवा आणि त्यांना योग्य शिक्षा झाली पाहिजे, अन्यथा अशाच पद्धतीचे आणखीन मोर्चे राज्यभरात निघतील असा देखील इशारा यांनी दिलेला आहे। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।